बेलापूर मतदारसंघाच्या याद्यांमध्ये श्रीवर्धनमधील याद्यांची नोंद झाल्याचं समोर आलंय। बेलापूर विधानसभा मतदारसंघातील काही याद्यांमध्ये दोन ठिकाणी मतदारांची नोंद आहे। जवळपास 24,000 मतदार हे बोगस आणि 2 वेळा नोंद असल्याचं सांगण्यात येत आहे। याबाबत नवी मुंबई काँग्रेसने निवडणूक आयोगाला वारंवार पत्र देऊनही या याद्यांमधील हा घोळ दुरुस्त केला जात नसल्याचा आरोप नवी मुंबई काँग्रेसने केलाय। याच बोगस मतदानावर आतापर्यंत राष्ट्रवादी निवडून येत असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय। मला अशी माहिती भेटली की 24,000 नावं बेलापूर विधानसभेमध्ये डबल आहेत आणि सत्ताधाऱ्यांचा हाच मानस असतो दर टर्मला की आम्ही बोगस नावं वाढवणार, डबल नावं वाढवणार आणि त्या मतांच्या जोरावर आम्ही सत्ता स्थापन करणार आणि सत्तेत आम्ही सहभागी होणार। ह्या भूमिकेचा ह्या सत्ताधाऱ्यांचा आम्ही निषेध करतो की डबल नावं आणून निवडणूक अधिकाऱ्यांना फसवायचं, लोकांना फसवायचं आणि बोगस नावं घुसवायची आणि निवडून यायचं, ह्या गोष्टीचा निषेध करतो। टोटली श्रीवर्धन मतदारसंघाची नावं जे ग्रामपंचायती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, जे सरपंच आहेत, त्यांची नावं ह्याच्यामध्ये आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये जर ही यादी देऊन जर ती यादी कॅन्सल न होता वारंवार ती यादी परत दुबारा होते आणि कितीतरी नावं अशी प्रत्येक विभागामध्ये अशी गावी पण नावं आहेत, इकडे पण नावं आहेत। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं जर तुम्हाला पुरावे दिले तर ही नावं रद्द करा।